घरी हिंडाले लय जबर आहे गोष्टी आले तर गोष्टी सांगत असत बडबड केलं बा म्हणून मी तसं तिला सवयच आहे सांगायची गावभर आता सगळ्या खिलीतल्या बाया मलाच म्हणून ना फक्त मी एकच जणीला सांगितलं पण आता सगळ्याला माहिती ते हिच्या घरी भांडण झालं म्हणून ते साध्या कपड्यासाठी मला 2 टाका लागन काय करतं भांडण तमाशे आपल्या जीवाला बरं नाही वाटत मा झोपली काय चल ना जेवाले जेवा जेवून घ्या तुम्ही हो अशी करून आली गो करिश्मा चल ना स्वयंपाक केला आता जेवून घेऊ आपण दोघी जणी चल जेवून घेऊ धुणं धुतो मग जेवतो तुम्ही न ताई जेवून घ्या असं नको करू चल मी धू लागतो तुला धुणं मग दोघी जेवून घेऊ चल मी जेवून घ्या हे याच आहे मग दोघं जण जेवतो आम्ही तुम्ही जेवून घ्या परत जेवशील ना नाहीतर राहशील उपाशी त्याचं नाव सांगशील ना खरंच मी त्याची वाट पाहून आली जेवून घ्या नाही तुम्हाला भूक लागली तुम्ही जेवून घ्या नक्कीच जेवतो मी नाही तर तुला जबरदस्तीने जेवायला लावण यावरती नाही ना जेवून घ्या तुम्ही नाही तर म्हणा जेवायलाच नाही त्याला कारण साऱ्या पुऱ्याभर माय येणं नाही हे जेवू नको म्हटलं म्हणा जा बोलावून ना जेवून घ्या तुम्ही दोघी जणी भाऊजी असन तर भाऊजीला जेवून या लहान लेकराईला बोलावून या लेकराईला बोलावून आणतो तो बसलाच आहे जेवासाठी म्हणून तुला आवाज दिला तू नाही म्हणतो थांबली आहे तू जेवून घेजो पण नक्की जेवजो जेवतो ना बाप्पा जेवतो तिला बोलावून घेतो आणि जेवायला ताट वाढून घेतो आणि जेवून घेतो बाप्पा कधी तेच पहिल्यापासून आपल्या माई बापाच्या घरी केलं नाही ना असं आपल्या सगळ्याला खाऊ घालायची सवयच होती आता कधी येतेच आपल्याला दया माया आहेच आपल्या मनाले कोणाले आपण कुत्र्यालाच टाकतो तर माणूस काय माणसाला जीव घालतो सापून इकडून होईन तेवढ्या दिवस करण बाप्पा सण किती दिवस करणार आहे हिचं हे जास्त करण तर कसं होईल आता माय मलाच कदर येत तिची जाऊ दे बाई उपाशी राहील माणूस उपाशी राहील तिच्या घरचा लेकरं उपाशी राहील जाऊ दे बुडी बुडाच्या इकडे पाहून जीव घालतो माणसाच्या इकडे पाहून ती का माय पुरीच्या घराकडे कसं काय चालू आहे तुला माहित आहे काय ते कामाला जाते तिकडल्या बाई संग तर सांगतेच ना गोष्टी एकमेकीच्या घराकडच्या तर सांगतेच ना इथे अशी आहे तशी आहे पण तिची जाऊ लय सरकट आहे पुरीची बाप्पा सांगितलं तर माहीच नाव येईन मला सांगी बाया त्याच्या घरी भांडण झालं बा म्हणून काल करिश्मानं म्हणे स्वयंपाक केला म्हणे पडशे पुसल्या म्हणे बुडी म्हणे काय धुणे टाक मग करिश्मानं म्हटलं म्हणते ते सकाळपासून रूममध्ये आहे अजूनही आली नाही बा अशा गोष्टी चालू होती त्या बायाच्या करिश्मालाच म्हणते धुणं धुई बुडी मग तिनं करिश्मानं केलं म्हणते बुडीला बडबड बुडी माय पोरीलेच म्हणते किती करते माय पोरगी विचारी काय तर विचार करते ना म्हणून जास्त फायदा घेतला द्यायच्या घरच्याईनं सगळ्याईनं करिश्मा तुम्ही म्हणता का मी म्हणून मग करिश्मानंच म्हटलं वाटते जाऊले तर मग बुडीने म्हटलं त्या बुडीले म्हणते तुम्ही धुवून टाका ते तिची जाऊ तर बुडीनं म्हटलं म्हणे तुला धुवायला काय होते तर मग ते बुडीवरही भरली रिचावरही भिडली दोघीवरही भिडली म्हणते मग करिश्माने बडबड केला म्हणते तुम्ही तुमच्या हाताने स्वयंपाक करा म्हणून अशी म्हणे बा असं माहीत झालं मला म्हणते मी धुणं धुत नाही मा म्हणून अशी म्हणे काय मग करिश्मा ठैमा ठोकस व्हावं लागते नाही तर बोटावर शिकवते तिले वाटून आलं हे करते काम बैल धुतल्यासारखं कामच करत राहते तिले वाटते हे करते बरं झालं करिश्मानं म्हटलं तिले केलं नाही पाहिजे पोट्टी माझ्या घरची पोट्टी आहे साधी बाधी बोलली आहे कामाला वाहते पहिलीपासूनच काम केलं आणि कदरी मोठी आहे हो बाई पाय ना तू तिले म्हटलं असं जीव नको पण जेवायला लावतेस ते तिले दया माया लय येते तुमची पोरगी इथं लय करे कोणी दारावर आलं ना त्याला उपाशी पाठवल्याशिवाय दे नाही जेवायलाच लावे हा तिला कुत्र्याचंच किती हरिके गाय आली गायले नाही व दे ते रोज तुमच्या घरी गाय नाही काय आता तर येतच नाही तुमच्या घराची गाय तुम्ही देत नाही वाटते येतो मी तिच्यात वक्तावर मी राहतच नाही म्हणून तिला काही पुई भेटत नाही हां ते येते तर माझा दरवाजा बंद असते हां मग ते येतच नाही कधी ते राहतं दरवाजा उघडाच राहे करिश्माचे कामं धंदे झाले वाटते तुमचे बसले मस्त गोष्टी करून आल्या कामं धंदे झाले आता तू कुठं चालली व इकडे कुठं चालली मोठे येईल दिवसाचं नांदा लावून आली येणं माय काही जाणू नाही होत घराच्या बाहेर कामं धंदेच राहते होतच नाही मग काय मोठी 8 दिवस झाले नांदा लावून आली तिच्या नातेविषयी रोज निरोप पाठवते हां माझ्या पोरीला पाठवून द्यायला लावजो चल म्हटलं आज मी जातोच वेळ काढून म्हणून आली इकडे ती मोठी आहे इकडे त्याला बाई करिश्माला वाट चालतं का म्हटलं ते आईच्या घरी तर म्हणे नाही फुगली होती बाप्पा काय झालं तर तिच्या घरी चांगलीच होती व मी फोन केला तर चांगली तर बोलली माझ्या संगत तुम्हाला दाखवा फोनवर माझ्या घरी भांडण झालं म्हणून काय झालं सांगितलं असं ना करिश्मानं त्यापाशी तू जवळचे तर बाप्पा मी नाही सांगत
तिले वाटतं म्या हिच्यापाशी भरोशानं सांगितलं आणि अजून मला म्हणून सांगितलं पप्पा मा आईपाशी मी नाही सांगत. काय माहीत बा, मी घराच्या बाहेरच नाही निघत. मापाशी नाही सांगितलं करिश्मानं, माघारी आलीच नाही. ती म्हणजे सांगत असते पण आलीच नाही माघारी. ते सांगजो बरं त्या आईनं बोलावलं म्हणून तुले सांगजो. ते येतच नाही. तिला फोनवर म्या किती निमता केल्या बरं सांग येतही नाही सांगतही नाही कोणत्या गोष्टी. आता भांडण झालं तर सांगितलं काय अशी आहे सांगत नाही. मी काढतोच एक दिवस तिच्या घरच्या माणसाची काढतोच मी. ते लय सहन करून आले ते मला सांगतही नाही काही म्हणून, नाही तर मी त्या माणसाची काढतोच. घरच्या माणसाची काढून काय करतात तर माणूस तर चांगलाच आहे. आता तिची जाऊच तशी आहे सुवर्णा, कामच नाही करत. ते बोलली नाही तरी तिला बोला लागते. तिला काम करायला लागते. आता एखादा शब्द कधी कधी जीवार येते काम करायच्या तरी धुणं धुतलं नाही ना तिनं दिवसभराचं. माझ्या तोंडातून निघून नाही गेलं व. असंच आहे माझ्या पोटातच नाही पचत कोणची गोष्ट. अशी बयाड तोंडी आहे मी. यासाठी झालं मग भांडवल. तू माझ्या तोंडातून निघून गेलं पप्पा. मी काही सांगत नव्हती तुम्हाला पण माझ्या तोंडातून निघूनच गेली ही गोष्ट. माझ्या लक्षातच नाही. म्हणू नका बाप्पा, नाही तर माझी मैत्रीण आहे जवळची माझ्या आईपाशी सांगितलं बाईनं चुगल्याच लागल्या असं वीर. सांगू नका बाप्पा माय ना आपतशीन मावर फालतूशी. म्हणू नका तिले. काय म्हणतो बाई मी ते नाव सांगतोय नाही आणि तू भेटली म्हणूनही सांगत नाही. तूही सांगू नको बाप्पा. मा मोठ्याच्या घरी हे जा मग माझ्या घरी करिश्माच्या घरी आल्यावर येईन बाई. पोरगी चांगली आहे तशी. आई किती करते सासू सासऱ्याचं म्हटलं. हिच्या नंदा भल्ल्या हरकत आहे हो बाई. हिला किती बोलते हो पण बोलत नाही. हे लय चांगले बाई करिश्मा सांगते मले. काय करता सगळ्याच घरी आहे भांडणं नेहमीचे. मागची बुडी कशी करते, मागची बुडी करते ना मला. मी एवढं कामाला जातो धंद्याला जातो तरी मला बोलते ना. घरची कामं करतो वावरातही जातो तरी बोलते ना. एखाद्याच्या तोंडाला वाईटच असते पण करिश्माची सासू मला चांगली वाटते. चांगली आहे बाई पण त्या मोठीचा सुवर्णच तिले भाग येते. माझ्या पुरीलाच काम करायला लावते. तर द्यासाठी दाईस म्हणू पण हिचा बाप ना दे करे म्हणून दिली बाई माझ्या पोरगी. माझी म्हणत नव्हती तिथं द्यायला पोरगी. माहीत होती ती कशी आहे म्हणून मोठी. पहिलेच माहीत होती कशी भानगुडी आहे. काम पहिल्यापासून किती गयाट होता माझ्या. पहिले पोरीचं लग्न व्हायच्या किती गयाट होता बाप्पा. मला तर तिच्या घरी पाणी नाही प्या वाटलं होतं पहिल्यांदा. तसं बाप्पा तुम्ही किती चकचक घर आहे बाप्पा करिश्माचं. तुम्ही माझ्या बोलला हो खरंच ना करिश्मानं केलं सगळं चांगलं घर. तिची गोष्ट खरी आहे. खरीच आहे ना. मी जाऊ ना पहिले बुडी करे बरी काय तिची ती हो बाई मोठी. आता करिश्मा काम करते म्हणून चांगलं दिसते. तिला धुणं धुवायला लागते ना. स्वयंपाक पण येतच नाही तिला. कधी जीवार नाही काय का नको राहिलं वाटत काय. कधी स्वयंपाक करत नाही. करिश्माच करते दोन्ही टाईम. करायला लावायला पाहिजे करिश्मानं. कसंही करू बापा. आता म्हणता येते तिला स्वयंपाक येत नाही तर काय सारस करता येते. नाटकं करते करायचे जीवार येते तिच्या. सारस येते तिला करता. मला माहित आहे ना तिनं तिच्या पोरासाठी भाजी पोळी केली तर किती चांगली केली म्हटलं. करता येते. नाटकं करते. काम करायला लागन म्हणून बोकेर आल्या आणि केलं का झालं. पुरीनं घेतली डोक्यावर. असं नाही करायला पाहिजे बाई. तिचा जीव आहे ना किती काम करणार. कमळलं दुखते काम करू करू. घास घूस केलं तर घरातलं फूसफास सारं काम केलं तर किती अंग भर होते व. पोरगीच बयार तोंडी आहे ना. बयार तोंडी तिच्या समोर डोकं आपटावकात. किती माय मन दुखते. आली का राहत नाही एक दिवस. चालली गावातच आहे तर कशीच येत नाही. तर तसंच करतो मी. जातो आज घेऊनच येतो. असंच करा तुम्ही. तिच्या जीवाला आराम तरी होईल. बाप्पा माझ्या घरचे आता चहा प्याली येईन वावरातून. गेली नाही आज कामाला. थकून गेली. 2-3 दिवस पाणी होतं. जीवार आहे पण माझ्या पायाला बी चिकल्यात झाल्या म्हणून काही गेली नाही मी वावरात आज. असंच होतं बाप्पा. काय करतात हे दिवस निघून गेलेस ना. जा भाऊजी वाट पायी. ते नाही म्हटलं तरी धुवाच लागते. धुणं चल धुवून टाकतो. ना जेवाले धुवून टाकून आली करिश्मा. धुवून आली तू. चल जेवाले. अगं भरू नको चल जेवाले. तिला मला ज्यूस नको म्हटलं. मी जेवतच नाही म्हटलं बाई जेवाले बोलावून घे म्हणून. चल जेवाले. मला लय बोलते. मी जेवतच नाही ना. जेवतच नाही. लय बोलून घेऊन आली. लहान असून लय बोलते. मला काही रिस्पेक्टच नाही माई राहिली. तसं नाही हो बाई. ते चुकलं नाही काय. त्या धुणं नाही टाका लागत काय. तिनं सगळे कामं केले. त्या धुणं टाका लागत होतं. तुम्हाला तिचाच भाग येते. कधी घेतला माईकडून कधी तुम्ही भाग. तिचाच भाग आहे तुम्हाला. बोललो का जा तुम्ही. अरे लोकांना तमाशी दाखवून लावले का त्या. नवरा बसलाय ना त्या जेवासाठी. चल वाट पाहून आला तो. चल जेवाले. जा बसले इथं.
ताट वाढून घ्या, येतो मी जेवायला. हे मग तो वाट पाहून आला जेवासाठी. कुठे गेली म्हणे सुवर्णा म्हणून पाहायला आली. अजून तुलेच बोलन तो म्हणून तुला बोलावले आली मी. तू त्या विचार कर, लवकर ये. येतो जा. लीना जागे मला सुवर्णा म्हणते. तिला वाटलं हे बोटावर शिकवते. बयात जेवायला जायचं नाही, बयाच नाटकं करायचे. आणली जाग्यावर तिले. धुतलं नाही बरं, धुवाच लागन. मी धुतच नाही. मग किती जणांना म्हटलं पाण्यातून काय, तरी पाण्यातून काढत नाही, धुतही नाही मी. माझ्या जीवाला टेन्शन आहे. हिला सांभाळा लागते, तिला सांभाळा लागते. नाही तर लोक मलाच म्हणन सासू त्याला काही म्हणत नाही म्हणून. कुठे मला धुवा लागलं, बाहेर जाऊन बसली. पण लाज नाही वाटली बाई. कशी सायता 2-3 दिवस लागली. मी आईच्या घरी चालली जातो. लय आठवण आली आता मला. जातो म्हटलं तर कधी जाऊ नाही देत ना. माणूस लयच करते ना. एका दिवसाचं कधी जाऊ नाही दिलं मला. थोडी तरी म्हणते कधी जात नाही म्हणते. मी सून म्हणते जाऊ द्यायला पाहिजे, ते जाऊच नाही देत ना म्हणते. बाप्पा ओव घालून देतो ना. अजून माणूस जेवायला वाढावं लागत ना मुले. शिजवू कोणालाच भेटली नाही पाहिजे माझ्यासारखी जबर. करत जा बा तुम्ही. पाहताना व्हिडिओ लाईकच नाही करत. मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो.